गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता। लेखक अनिल थत्ते यांनाही महाजन यांच्याकडून नोटीस। एकनाथ खडसेंनी माझ्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास केला। खडसेंनी महाजनांबाबत केलेलं बदनामीकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाही। अनिल थत्ते यांची प्रतिक्रिया। खडसेंना नोटीस पाठवण्याच्या विषयावर गिरीश महाजनांनी बोलणं टाळलं। गिरीश महाजन आज या विषयावर पत्रकार परिषद घेणार। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता। मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार याकडे लक्ष। मंगेशकर रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। 2 अहवाल येऊनही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई का नाही, तृप्ती देसाई यांचा सवाल। तर आरोपींनी पळ काढावा यासाठी अहवाल उशिरा येतोय, तृप्ती देसाईंचा आरोप। मंगेशकर कुटुंबियांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद। दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा होणार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर बोलणार का याकडे लक्ष। रायगडनंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे आणि अजित पवार यांचं नाव असून देखील भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काहीही मोठं असू शकत नाही, शिंदे यांची प्रतिक्रिया। एका रक्ताची 4 माणसं घरात असल्यास भांड्याला भांडं लागतंच। माहितीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटील यांचं भाष्य। खळखळ असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण असल्याची देखील प्रतिक्रिया। रायगड किल्ल्यावर मुख्यमंत्री बोलणार असं ठरलं होतं। अजितदादांना जाणीवपूर्वक भाषण करू दिलं नाही असं बोलणं चुकीचं। आमच्यामध्ये कुठलाही विसंवाद नाही, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। फुले चित्रपटासंदर्भात काही लोक विरोध करतात। फडणवीस इतर वाद मिटवतात तर हा वाद का नाही मिटवत? फुले चित्रपटासंदर्भात उद्भवलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर संजय राऊतांच्या मनातला जातीयवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही, चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांना फडणवीस गांभीर्यानं घेत नाहीत। राऊत बोलल्यावर भूमिका मांडावी इतके मोठे राऊत नाहीत, प्रवीण दरेकर यांची राऊतांवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवार देखील मिळणार नाहीत, पाटील यांची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये। आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही, संजय राऊतांचा पाटील यांच्यावर पलटवार। छगन भुजबळांनी फुले चित्रपटाच्या निर्मात्यावर दबाव आणू नये, तुम्ही सेन्सॉर नाही, आनंद दवे यांचा भुजबळांना टोला। निर्मात्यांना काही बदल करायचा असेल तर त्याला विरोध का, दवेंचा सवाल। संजय राऊतांचं नाव खरं तर संजय तेडकर असायला हवं। सामना अग्रलेखावरून रवींद्र चव्हाण यांची राऊतांवर टीका। 2.5 वर्ष हे लांडगे सत्तेत, तेव्हा पाण्यासाठी काय केलं? अंबादास दानवे पाण्याचं श्रेय घेण्यासाठी आंदोलन करत आहेत, संजय शिरसाट यांची दानवे यांच्यावर टीका। सत्तेची गरज तुम्हालाच, शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही, आम्ही विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करणार। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। अंबादास दानवेंना खैरेंना संपवायचं आहे, खैरेंना संपून दानवेंना ठाकरे गटावर वर्चस्व मिळवायचं आहे, संजय शिरसाट यांचा दावा। खैरे शिवसेनेमध्ये नको हे भुमरेंचं वैयक्तिक मत, शिरसाट यांचं वक्तव्य। मोदी है तो मुमकिन है, मोदींमुळे संजय राऊत आणि त्यांच्या जवळच्यांचं रडगाणं सुरू, आशिष शेलार यांचा निशाणा। आपलं लक्ष मुंबई महापालिका, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। उभाटा ही भैयांची ढ टीम, याचं उत्तर पेंग्विन आणि ढ टीमनं द्यावं, संदीप देशपांडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उभाटा 25 वर्ष महापालिकेत सत्तेत, संदीप देशपांडे यांची टीका। ठाकरेंच्या गटामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि खैरेच राहतील, संदीपान भुमरे यांची टीका। तर संजय राऊत गाढव आहेत, त्यांच्याबाबत काही वेगळं बोलण्याची गरज नाही, संजय शिरसाट यांचाही राऊतांवर निशाणा। मराठीचे धडे देण्याची एवढी हौस आहे तर 25 वर्ष तुमची महापालिकेत सत्ता असताना मराठी शाळा का कमी झाल्या? उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियमच्या शाळा का वाढल्या? याचं उत्तर पेंग्विननं द्यावं, संदीप देशपांडे यांचा सवाल। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना जिल्हा परिषदेची शाळा काय करणार? मंत्री गुलाबराव पाटलांची रोहित पवार यांच्यावर टीका।
कोण कुठल्या शाळेत शिकला, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला की पानाला चुना लावता लावता मोठा झाला हे महत्त्वाचं नाही, सामान्य जनतेसाठी असलेली त्याची बांधिलकी महत्त्वाची. रोहित पवारांकडून ट्विट करत गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर. प्रतापसिंह महाराजांनीच महिलांची पहिली शाळा सुरू केली आणि त्याचं अनुकरण महात्मा फुले यांनी केलं. या वक्तव्यावर मी ठाम. खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा घमंड चांगल्या लोकांना ताळ्यावर आणतो. उद्धव ठाकरेंना रामभक्त पचनी पडत नाही. नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार. राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 25 दिवसांमध्ये नवीन पॉलिसी येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या 2 मोठ्या घोषणा. मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा. 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासले यांची माहिती. तर कासले हा विक्षिप्त माणूस, अधिकारी असताना कारवाई का केली नाही, अंजली दमानी यांचा सवाल. सायबरच्या अधिकाऱ्याला कुणीही एन्काउंटर करायला सांगत नाही, दमानी यांचं वक्तव्य. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं. रुणा मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत. 5 कोटी छोटी रक्कम, हे लोक 100 कोटीही देऊ शकतात, करुणा मुंडे यांचं वक्तव्य. वाल्मिक कराडची हत्या होऊ शकते, तृप्ती देसाई यांचा दावा. कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेत, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या जवळचे लोकच कराडला संपू शकतात, तृप्ती देसाईंचं वक्तव्य. सपकाळांच्या तथ्यहीन वक्तव्याला आम्ही काडीची किंमत देत नाही. हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींसारखीच बेताल वक्तव्य करतात. सपकाळांनी भाजपवर केलेल्या टीकेला अतुल भातखळकर यांचं उत्तर. काँग्रेसकडून राजकीय फायद्यासाठी वक्फ कायद्यामध्ये संशोधन. मुस्लिमांबद्दल प्रेम असेल तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला सवाल. तर काँग्रेसनं सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला साधन बनवलं. हरियाणामधील भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायच्या असतात. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका. जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न स्थितीमध्ये होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका. डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटिसीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्षेप नोंदवला. अनामत रक्कम मागण्याचं धोरण हे रुग्णालयाचं असतं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करायला हवी, आयएमएचं स्पष्टीकरण. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. बीड जिल्हा रुग्णालयातील घटना. रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद. एक प्रकारे अजित पवारांच्या अर्थखात्यामध्ये घुसखोरी. अर्थखात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायानं सर्वच प्रशासकीय निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील, रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा. माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा अनेक संस्था मोडून खाल्ल्या. आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारामध्ये सहकार वाचला पाहिजे असं तत्वज्ञान सांगत आहेत. माजी आमदार राम सातपुते यांचा मोहिते पाटलांवर घणाघात. आधी पटवलं आणि मग मुंबईत जाऊन लग्न केलं. भरत गोगावले यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. भात लावण्यापासून ते भात काढण्यापर्यंत सर्व कामं केली, त्यामुळे सुखाचे दिवस आले. या प्रवासामध्ये पत्नीनं मला साथ दिली, गोगावले यांचं वक्तव्य. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याचा हल्ला. कुत्र्यानं संभाजी भिडे यांच्या डाव्या पायाचा चावा घेतल्याची माहिती. शहरातील माळी गल्लीमध्ये या ठिकाणी हा प्रकार. साताऱ्याच्या पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्याकडून कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या तयारीची पाहणी. डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती मिळवण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन. 15 ते 17 एप्रिल दरम्यान हा महोत्सव असणार. खासदार निलेश लंके यांचं पुणे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांना पत्र. 15 तारखेला एमपीएससी विद्यार्थ्याच्या आंदोलनाला परवानगी देण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गच्या मोडले गावामध्ये हत्तीच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. पालकमंत्री नितेश राणे यांची गवस कुटुंबियांची सांत्वनपर भेट. कोल्हापूरमध्ये भाजपच्या ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. कागलचे माजी आमदार संजय घाडगे मुलगा अमरीश घाडगे भाजपमध्ये जाणार. आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश. एनडीएच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुलींना सैन्य दलाची दारं खुली. यंदा 1.5 लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली. यामध्ये पुण्याची ऋतुजा वराडे देशात पहिली. आम्ही एपीजे अब्दुल कलाम यांना स्वीकारलं, तसं इतरांना देखील स्वीकारू. कायद्यामध्ये राहाल तर फायद्यात राहाल. आम्ही मुस्लिम विरोधी नाही, धीरेंद्र शास्त्री यांचं वक्तव्य. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी 3 अटक.
विभागीय शिक्षण उपसंचालकांनंतर शिक्षण विभागातील तिघांना अटक. उपसंचालक उल्हास नराड यांना यामध्ये अडकवल्याचा कुटुंबियांचा आरोप. काही शिक्षण संस्था पैसे कमावण्यासाठी सुरू. बोगस नियुक्ती प्रकरणामध्ये शासनाला कोट्यवधींचा चुना. हे रॅकेट नागपूरचं नाही तर देशभरात पसरलेलं आहे. माजी शिक्षक आमदार नागोगा गाणा यांचा आरोप. नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यांचं चित्रमय चरित्र हे विशेष आकर्षण. पनवेलमधील काळुंद्रे गावामध्ये भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. विहारामध्ये बुद्ध वंदना झाल्यानंतर महिलांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम देखील पार पडले. तसंच भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती. शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणामधील कागदपत्रांसंबंधी उल्लेख. मात्र TV9 या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कारवाईचे आदेश. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती. भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांची प्रतिक्रिया. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल आज पुणे पोलिसांना जाणार. अहवाल प्राप्त झाल्यावर राज्य महिला आयोगाची 5 वाजता पत्रकार परिषद. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील थकीत मिळकत कराबाबत पालिकेमध्ये सुनावणी होणार. 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत. पुढील 2 दिवसात सुनावणी. 22 हजारांसाठी सिद्धिविनायक बिडवलकरची नग्न करून मारहाण करत हत्या. सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव. आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण? वैभव नाईक यांचं फेसबुक पोस्ट करत सवाल. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलं जाणार. ड्रग्ज प्रकरणातील 34 पैकी 14 आरोपी जेलमध्ये तर 21 आरोपी अद्यापही फरार. प्रभादेवीच्या पुलासंदर्भात 4 दिवसामध्ये निर्णय होणार. नागरिकांनी घेतलेल्या हरकतींमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर. हरकतींमध्ये पर्यायी मार्ग कोणता यावर नागरिकांचे पोलिसांना प्रश्न. पिंपरीमध्ये 12 भटक्या श्वानांवर विषप्रयोग. दरम्यान 6 श्वानांचा मृत्यू. श्वानप्रेमींच्या तक्रारीनंतर संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिरूरमध्ये कृषी केंद्रामध्ये घुसून कोयत्यानं हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या. परवेज उर्फ पप्प्या पठाण, रुपेश वित्ते, ओंकार जाधव असं अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावं. नाशिकच्या मालेगावमध्ये यात्रेतील पाळण्यामध्ये बसण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला. पाळण्यामधून खाली पडल्यानं तरुणाचा मृत्यू. 50 फूट उंचीवरून पडल्यानं डोक्याला मार लागून मृत्यू झाला. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यामधील गावठाण पाड्यामध्ये अखेर पाणी पोहोचलं. TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची गावाला भेट. बोरवेलची प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती. महिलांना रात्रभर विहिरीजवळ थांबून पाणी भरावं लागत होतं. नागपूरच्या उमरेड तालुक्यामधील अॅल्युमिनियम कंपनीतील स्फोट प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा या स्फोटाला कारणीभूत असल्याचं समोर. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या राज्यातील तब्बल 34,000 कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. केंद्र सरकारनं 800 कोटी न दिल्यानं पगार देता येत नसल्याची आरोग्य खात्यातील सूत्र. मुंबई पालिकेकडून शहरामध्ये 5 ते 6,000 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. मोठ्या प्रमाणामध्ये टँकर चालक मिळत नसल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे. टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार. रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार. टँकर असोसिएशनकडून स्पष्ट.